नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला छान अशी काठापासून पॅचवर्क ब्लाउजची डिझाइन तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर हा छानपैकी काठ आहे। तर ह्या ब्लाउजला दोघही बाजूंना काठ असल्यामुळे एका साईडचा मी बाहीसाठी वापर केला आणि दुसऱ्या साईडचा आपल्याला छान अशी पॅचवर्कची डिझाइन तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाउज शिलाई करत असणार त्याचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल पानाकार गळा देऊन घ्यायचा आहे। तर मी इथं गळा आखून घेतला आणि मी तो कट करून घेत आहे। तर तुम्ही इथं हा गळा कट करायचा नाही। जर कट केला नाही तर आपल्याला पॅचवर्कची डिझाइन जोडायला अगदी सोपं जातं, परंतु माझ्याकडनं हा कट केला गेला। त्याच्यानंतर मग जे काही मी इथं हे कार्ड घेतलेले आहेत तर ते मी जोडून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग हे काठ मी अशा पद्धतीने जोडून घेतले आणि त्याच्यानंतर मग जो काही अस्तर आहे तर ब्लाउज पीसवरती बरोबर अशा पद्धतीने ठेवून घेतला आणि त्याच्या सर्व बाजूंनी शिलाई करून आणि अस्त्राचा जो काही कपडा आहे तो आपल्याला कट करायचा आहे। त्याच्यानंतर मग पेपर कॅनव्हास घेतला आणि त्याच्यावरती जो काही गळा कट केलेला आहे तो ठेवून घेतला। तर हा गळा कट करायचा नाही, पुन्हा एकदा सांगते, तर हा गळा कट करायचा नाही। तर जर आपण हा गळा कट केला नाही तर हा पॅच आपल्याला जोडायला खूपच सोपं जातं। तर त्याच्यानंतर मग गोल गळा आखून आणि अशा पद्धतीने बरोबर मी आकार देऊन घेतला। त्याच्यानंतर मग जो काही काठ जोडून घेतलेला आहे त्याच्यावरती चेक करून घेतला। तर कुठे काही कमी किंवा जास्त होत असेल तर तो चेक करून घेत आहे आणि तो कमी होणार आहे। त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला जॉईंट सुद्धा देऊन घ्यायचा आहे, तर तो आपण नंतर देऊन घेऊ। तयार केलेला जो काही पॅच आहे तर तो मी पेपर कॅनव्हास बरोबर इस्त्रीच्या साहाय्याने काठावरती चिपकवून घेतला आणि अस्त्राचा जो काही कपडा आहे तर तो मी लगेचच कट करून आपल्याला त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकतात अशा पद्धतीने मी तो कट केला आणि त्याच्यानंतर त्याच्या भोवती आणि गळ्याला सुद्धा आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर हा पॅच असाच असला आणि डायरेक्ट ब्लाउज पीसवरती जर अस्तरवरती आपण जो काही गळा कट केला तो जर गळा आपण कट केला नाही तर हा पॅच जोडायला खूपच सोपं जातं। तर हा अस्तरचा गळा माझ्याकडनं कट केला गेलेला आहे, तर तुम्ही तो कट करायचा नाही। तर त्याच्यानंतर बघू शकतात जर कट केला नाही तर अशा पद्धतीने ठेवून आणि तुम्ही डायरेक्ट गळ्याभोवती शिलाई करू शकतात। तर मी तो कट केलेला आहे म्हणून मला इथं कट करावा लागणार आहे, तेव्हाच मला गळ्याचा आकार बरोबर तिथं जोडता येईल। त्याच्यानंतर मग त्याच्यासाठी मी गळ्याचा जो काही आकार आतून आखून घेतला तर मी तो कट करून घेत आहे। तो कट केला तरच मला मग बरोबर अस्तरच्या वर गळ्याभोवती बरोबर शिलाई करायला जमेल। त्याच्यानंतर मग जो काही गळा शिलाई करून घेतलेला आहे त्याच्यावरती हा पॅच बरोबर उलट्या बाजूने ठेवलेला आहे आणि आपल्याला तो पलटवून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मग तो उलट्या बाजूने आठवणीने बरोबर आधी चेक करून घ्यायचा आणि मग तो आपल्याला बरोबर ठेवून आणि एकसारखं शिलाई मार्जिन पकडत शिलाई करून घ्यायची। जो काही गोलगळा आहे त्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। कट मारल्यामुळे आपल्याला पलटवायला सोपं जातं। त्याच्यानंतर पलटवून आणि त्याच्यावरती बरोबर एकसारखी शिलाई करून घ्यायची आहे आणि मग गळ्याभोवती बरोबर मी शिलाई करून घेत आहे। तर शिलाई करत असताना एकदम फिनिशिंग सोबत आपल्याला शिलाई करायची आहे। त्याच्यानंतर मग ही शिलाई झाल्यानंतर जो काही आपण पॅच जोडून घेतला तर त्याच्या सुद्धा सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करायची आहे, जेणेकरून आपण लेस वगैरेचा यूज करू तेव्हा ते धागे वगैरे निघणार नाही किंवा मग मागे पुढे होणार नाही। तर त्याच्यासाठी मग इथं सुद्धा मी शिलाई करून घेत आहे। तर बघू शकतात अगदी हळूवारपणे मी जो काही गळा किंवा पॅच वर्क तयार केलेला आहे त्याच्यावरती दोघही बाजूंनी शिलाई करून घेतली। अस्त्राचा जो काही भाग आहे तो कट केला। त्याच्यानंतर मग मागच्या साईडला आपण कमरेला जे काही टक्स देत असतो तर कमरपट्टी जोडायच्या आधी ते दोघही बाजूंचे टक्स जोडून आणि मी लगेचच कमरपट्टी जोडून घेतलेली आहे। तर मी ते तुम्हाला स्किप केलेलं आहे, ते दाखवलेलं नाही। बघू शकतात तर अशा पद्धतीने मी कमरपट्टी लगेचच जोडून घेतली। त्याच्यानंतर मग आपल्याला या गळ्याला लेसचा वापर करून घ्यायचा। तर बघू शकतात पुन्हा एकदा सांगितलं, हा गळा कट करायचा नाही आणि डायरेक्ट पॅच तयार करून आणि आपल्याला जोडून घ्यायचा।
तर त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं जाड किंवा बारीक लेसचा वापर करून घ्यायचा आहे। तर मी इथं अशा पद्धतीने ही लेस इथं लावून घेत आहे। अगदी हळूवारपणे, कुठेही कोणे वगैरे चुकणार नाही ही काळजी घेत मी बरोबर हळूवारपणे लेस जोडून घेत आहे। तर लेस जोडत असताना केव्हाही आपल्याला लेसवरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून लेस एका बाजूला उचकली जाणार नाही। तर बघू शकतात ही लेस एका बाजूला उचकत आहे आणि डबल शिलाई मारून झाल्यानंतर अगदी परफेक्ट बसलेली आहे। त्याच्यानंतर जो काही गोल गळा आहे तर इथं सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावून घ्यायची आहे। जर तुम्हाला लावायचे नसेल तरी सुद्धा चालेल, परंतु मी इथं सुद्धा लेस लावून आणि तिच्यावरती डबल शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मग जे काही एक्स्ट्राचे धागे वगैरे आहेत तर मी ते कट केले। इथं मी कपड्यापासूनच दोरी तयार करून आणि ती सुद्धा लावून घेतलेली आहे आणि बघू शकतात फायनली आपला ब्लाउजचा अशा पद्धतीने लुक आलेला आहे। तर ही डिझाईन कशी वाटते तुम्हाला एकदा नक्की ट्राय करून बघा। तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि काठापासून खूप छान अशी पॅचवर्कची डिझाईन मी इथं तयार करून घेतलेली आहे। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा।